माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे, गमतीने का होईना, की वैचारिक दिवाळखोरी. नाही, पण काल ते असं म्हणाले की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही, तुम्हाला इथे येण्याला स्कोप आहे. राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवादाविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का? तर आम्हाला असं वाटलं होतं की एवढी 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्प बसेल, असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या. काय झालं? झालं काय? आज त्या विषयावरती आवाज बंद आहे. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. पण राऊतसाहेब काल फोटो सेशनच्या निमित्तानं सगळे काय एकत्र होते. येऊ द्या ना. ही एक ठाकरे संसद एका फ्रेम मध्ये दिसले, पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही, एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले. उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं. मग तुमचं काय म्हणणं होतं? त्यांनी शिंदेना मांडीवर पण बसायला पाहिजे होतं. सांगा ना तुम्ही, सांगा. ते शिंदेना त्यांनी मांडीवर पण बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का? काय? उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली, ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून, जसे पेशवे काळामध्ये तोतये होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट, आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ, तसंच आहे. डुप्लिकेट आहेत ना हे सगळं, तोतये लोक आहेत हे सगळे. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं. मराठी भाषा अस्मिता आंदोलन, विजयोत्सव, अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं, विशेषतः व्यावसायिक, व्यापारी, हे मराठी बोलण्यास तितकेसे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहेत. विद्रोहीतही आणि विद्रोहीतही मनसे कार्यकर्त्यांनी अशा व्यापारी अनेकांनी मराठीचे क्लासेस लावलेले आहेत. मग महाराष्ट्राला लावते, तुम्ही मराठी बोलणार नाही, ही मस्ती कशी काय सहन करतील इकडली लोक? काल ममता बॅनर्जी बोलल्या ना, किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना, माझ्याकडे मी आसामीच चालवणार, बंगालमध्ये बंगालीच चालणार. इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही. पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तर हे सगळे जे कलाकार आहेत, भोजपुरी वगैरे वगैरे वगैरे, त्यांना मिरच्या झुमतात आणि आव्हानाची भाषा करतात. तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येता, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येता. यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहेत, तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतोय. आमचं मन मोठं आहे, विशाल आहे, तर ही मस्ती कशा करता? तोंड उघडू नका ना, मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानफडात बसते. दुर्दैव आहे. बोला. सुरेश धस यांनी पंतप्रधान पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा काल विधानसभेत आरोप केलेला आहे. भाजपचे आमदार आता हे आरोप करतायत पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपन्या. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी. मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता? पुण्याचा क्राईम रेट सर वाढलेला आहे. अशात काल पोलीस प्रशिक्षण केलं, त्यांना गुंडांनी मारहाण केल्यापर्यंतचा प्रकार आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचं बुजगावणं झालेलं आहे राजकीय. आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवे ते फरकामे पोलीस अधिकारी नेमतो आणि पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही, कारण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते, त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देते. ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत
ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकमध्ये तर भयंकर आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले आहेत. ते असं का करतात ते रहस्य आहे. हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल. नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, बघा निर्णय घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असते. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकमध्ये तर भयंकर आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले आहेत. ते असं का करतात ते रहस्य आहे. हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल. नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, बघा निर्णय घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असते. तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून? परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं. भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, तिकडले आमदार कोणी बांगड्या का फांगड्या झांगड्या कोणी आहेत, किशोर जोरगेवार, यांनी काय करावं? इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण उकरून काढलं. बँकेतल्या नोकर भरतीचं SIT लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून घेतलं. जे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे, त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहे कोणतरी रवी शिंदे म्हणून. या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले. काय आरोप होते? की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला बँकांच्या. त्याची आता SIT लावतो. SITच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकॉल्ड गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली. अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं? आता त्या आरोपांचं काय होणार आहे? पण त्या नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले, ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल, या सर्व संचालकांना निवडून आलेल्या. आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं स्वागत केलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे दुतोंडी साप आहेत की काय? एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही, दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय. आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. स्वतः गृहमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष बनला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील अशा प्रकारच्या पुनरावृत्ती समोर येतील मला वाटते. नक्कीच नक्कीच. गुन्हेगार, खून, दरोडेखोर, बलात्कारी यांनी एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे भरतीची, की सर्व पक्षातले खुनी, लफंगे, बलात्कारी, विनयभंग करणारे, आर्थिक गुन्हेगार बरं का यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं, अशी एक जाहिरात द्यावी, टेंडर काढावं
आणि त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी. चंद्रपूरचं प्रकरण हे अत्यंत घातक आहे. आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केलात त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचं संचालक करता. पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकवू. कोण आहेत हे महान लोक कोण आहेत? हे चंद्रपूरचे जे 2-4 आमदार आहेत त्यांनी फार मोठं काय म्हणतात फिक्सिंग केलं, अमुक केलं. गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नीती आहे. आम्ही नव्हतो त्यांना गुन्हेगार म्हणत, तुम्ही म्हणत होता. आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर SIT लावली, तुम्ही त्यांच्यावरती आरोप केले आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्याचा सत्कार करून घेता, ते पण विधान भवनात अधिवेशन चालू असताना. लाज वाटली पाहिजे. निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा. जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यामुळे विजय वडेट्टीवारांना हायकमांडने नोटीस पाठवलं, कारणे दाखवली. बघ, मला तो विषय माहित नाही. चला, थँक्यू. ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीजर तुम्ही आज स्टेटसवर टाकला आहे. त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतायत की 1 नेशन नो इलेक्शन. होय, काय त्यांची भूमिका आहे मुलाखतीत? मुलाखतीमध्ये येईलच ते. आणि बोललो ना की उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते आहे पुढल्या काही दिवसात किंवा आठवड्यात, त्या बैठकीत ती भूमिका मांडते. म्हणजे उद्धव ठाकरे दिल्लीत नक्कीच दौऱ्यावर आहेत, कधी जात आहेत? लवकरच होईल. कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीची, त्या बैठकीची तयारी सुरू. तारीख ठरवू आम्ही. सध्या तारीख जी येते आमच्या समोर ती किती जणांना सोयीची आहे मला माहित नाही. 19 तारीख. तर तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉकची बैठक घेण्यासंदर्भात आमचं काम चालू आहे. चलिए, दौरा मैंने है ऐसा कहा नहीं, जा सकते हैं ऐसा बोला. इंडिया ब्लॉक की बैठक हो रही है दिल्ली में. डेट का थोड़ा सा इशू है. कल वेणुगोपाल जी का फोन आया था. उनका कहना है कि उद्धव जी की मांग है कि इंडिया ब्लॉक की एक मीटिंग होनी चाहिए. तो 19 तारीख को हमने मीटिंग लगाई है उद्धव जी के डिमांड पर. लेकिन अब महाराष्ट्र में भी ऐसे काम चल रहे हैं, तो मैं बात करूंगा उद्धव साहब से आज और उनसे चर्चा करने के बाद मैं वापस आपके सामने आ जाऊंगा. थैंक यू. बिहार में इलेक्शन कमीशन ने बिहार में पत्रकार के ऊपर मामला दर्ज किया. वो रिपोर्टिंग कर रहा था कि जो दस्तावेज है उसमें फेरफार किस तरीके से देखते हो सर कि पहली बार इलेक्शन कमीशन इस तरीके का बर्ताव कर रहा है सर? देखिए, इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी हाथ में हाथ मिलाकर काम कर रहे हैं. इलेक्शन कमीशन देश का इलेक्शन कमीशन नहीं है. इलेक्शन कमीशन भारतीय जनता पार्टी का इलेक्शन कमीशन है. सभी स्टेट में एक निष्पक्ष चुनाव की प्रक्रिया होने की उम्मीद हम सब रखते थे पहले चुनाव आयोग से. अब नहीं हो रहा. चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी का एक एक्सटेंडेड पार्टी है, या एक्सटेंडेड ऑफिस है, और वहां से जो बीजेपी को चाहिए वो किया जाता है. अगर किसी पत्रकार ने चुनाव आयोग के घोटाले का पर्दाफाश किया है तो उसके ऊपर FIR करने की जरूरत नहीं. उसने क्या सामने लाया है गलतियां, वो सुधारने की जरूरत है. लेकिन इस देश में ना डेमोक्रेसी है, ना व्यक्ति स्वातंत्र है, ना फ्रीडम ऑफ स्पीच है, ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है, ना डेमोक्रेसी है. इसीलिए इस प्रकार से घटनाएं, हरकतें ये लोग कर रहे हैं. वोटिंग लिस्ट में किस तरीके से 2003 का जो वोटिंग लिस्ट की यूज किया जा रहा है, के पिताजी का जन्म दाखिला नहीं, ये बिहार का चुनाव हाईजैक करने की कोशिश है, जैसा महाराष्ट्र का किया है. लेकिन उससे क्रांति हो जाए. बिहार एक क्रांति की भूमि. जब जब देश में क्रांति हुई है तो 2 ही राज्यों से हुई है, महाराष्ट्र और बिहार. तो बिहार की जनता से हम उम्मीद करेंगे. फडणवीस ने कहा, फडणवीस ने उद्धव ठाकरे को कहा है कि आप उनसे हमारे शामिल हो सकते हो. किस तरीके से देखते हो? एक घटिया जोक है ये.